सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत त्यामुळे कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही। हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत, त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही। जनता आमच्या बरोबर हे पुन्हा सिद्ध होईल। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। सतीश पाटील टार्गेट आता नियोजन करतात असं वाटतं का? टायगर चालू झाले कोल्हापूर जिल्ह्यात? नाही, मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत त्यामुळे कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही। हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत, परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत, त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही। जनता आमच्या बरोबर हे पुन्हा सिद्ध होईल। भावनिक साथ घातली, तुम्ही माझ्या सोबत आहात? नाही, लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला, चंदगडमध्ये जवळजवळ 500-600 लोक त्या ठिकाणी आली होती। मग आज जो काय प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतोय याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही। जे काय राजकीय घडलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोक आता आमच्याकडं किंवा माझ्याकडं असेल, महाविकास आघाडी म्हणून असेल की बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणारं म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम करतोय। अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या भेटींचा धडाका लावलेला आहे, यातून काय संदेश त्यांना द्यायचा? नाही, मला वाटतं मागच्या वेळी देखील अध्यक्ष झाल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून भेटणं गरजेचं असतं, कारण की शेवटी अनेक प्रश्न सरकार पुढे या ठिकाणी असतात। आम्ही देखील आता VSIमध्ये साखर कारखानदारीच्या संदर्भात सहकार मंत्र्यांना भेटतो, अनेक कामं ज्यावेळी असतात त्यावेळी भेटतो, त्यामुळे त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।